हॅलो 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 बापरे. तर दिस इज ADV. कितवा आहे हा? कितवा आहे रे? हटो. तर दिस इज ADV व्हॉट एव्हर नंबर इट इज. इथे येत असेल नंबर. तर आज आपण रील शूट करणार आहोत आणि अचानक तुम्हाला सर हे सॉरी रेकॉर्डिंग जरा बंद झाली होती. तर अचानक सर तुम्हाला हे असं परत करून दाखवतोय मी. तर तुम्हाला हे रील करायचं कुठून सुचलं असं मगाशी मी केलं होतं. तर अचानक सर तुम्हाला हे रील करायचं कुठून सुचलं, तर त्याचं उत्तर मी व्हिडिओच्या एंडला देईन. तर आधी आता बघचुदी बघ. हां चला फटाफट रेडी होऊन रील शूट करायला. आणि आता अथर्वला घेऊन नाही पटकन नाव सांग. हॅलो, माय नेम इज साधना. अच्छा तर कशा आहात मित्रांनो? एवढा वेळ नाही आपल्याकडे. थांब. तर फटाफट शूट करायचं आहे. आता ही रील शूट करून झाली की लगेच दुसरी रील, मग ती रील शूट करून झाली की लगेच तिसरी रील. काय बोलतो? तेच तर हां. आम्ही पूर्ण शॉर्ट करून ठेवलं की कुठलं काय करायचं कुठे नाही ते. हां बघितलं काय? पेड ॲक्टर नाही हा, बिलकुल एकदम अनपेड ॲक्टर आहे. चला पटापट भेटू. लगेच कॅरेक्टर पकडला त्याची. कॅमेरा बघितला की लगेच कॅरेक्टर पकडतात. काय बोलतो? हा ना, कॅमेरा बघायची खोटी की लगेच कॅरेक्टर पकडतात. आणि त्यांना असं वाटतं मी लगेच फेमस होऊन जाईन तर लगेच कॅरेक्टर पकडतात. तू क्लासला काय नव्हतं जात? तू अरे शूट करत होतं म्हणून. अरे आधी ट्युशनमध्ये कंटाळा येतो रे. सॅटर्डेला कसं एवढा काय होमवर्क नसतो ना. हां रील जास्त इम्पॉर्टंट आहे. का बोलतो? हा, ते- हा बघ आपला शूट करणार आहोत काय हॅलो ब्रो. बोल तयारी, मनाची तयारी, डोक्याची तयारी. भाई घरी येऊन बसला, मला बोलतो चल जायचं ना तुला शूट करायला. बोलतो काल आईला घरी येऊन आला. आज असतो ना टाइमपास रे जरा. साहेब, आम्हाला पण घे. नक्की नक्की मालवणी लिहिलं ना भाई. हा. आपल्याकडे रेडी आहे कंटेंट. तू लिही ना Character, मालवणी. character. अरे याला लिहायला बोलला, लिहितच नाही काय. बाकी बाकी मस्त. अभ्यास कसा चाललाय? अभ्यास एक नंबर चाललाय. अच्छा, रील साठी जरा जास्त. रीलसाठी थोडा कॉन्फिडन्स घेऊन आलं की आज फाडणार मी सगळं रेकॉर्डच तोडून टाकणार. बस जास्त काय फाडू नकोस, माझी फाडू नकोस बस. तुझी कशाला फाडणार? तुझ्यासाठी तर मी आलोय इथे. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. चलो हा मला कॉल कर. भाई घरी घरी आला होता मम्मीला घेऊन. कितीला मम्मी आहे भाऊ? दादा बोललाय चौथीला. दादा बोललाय उद्या क्लासला नको जाऊ, उद्या आम्हाला रील शूट करायची आहे. म्हणजे बघताय तुम्ही मुलांमध्ये रील प्रति एवढं Dedication. डेडिकेशन आहे. Dedication. एवढं आमच्या आमच्या लोकांना तेवढं मुलांमध्ये आहे. ही जागा चांगली वाटते. हा जो पैसे आहे ना थोडा सावळीवाला आहे ना. पुरं हे बघ हा. साईडली पुरं जरा वाईट भेटतो एकदम. ठीक आहे चालू करूया. बिहाइंड द सीन तुम्हाला दाखवतो. यस. जरा मला बसायला नको. लोकेशन चेंज झाले. अरे इथे कोण नाही, काय कोणाच्या बोलला? तोंडावर बसणार आहे. काय बोलतो ते तोंड? थोडे कोणावर बसायला नको नाही तर आपली वाट लागेल. नाही नाही काय नाही. तसं एवढं नाही, काय इथं नाही बसली. सांगायचं. हा. इथो कंटेंट क्रिएटर आहे आपल्या बरोबर. त्याला पुढे करून आपण पळून जाऊ. रणवीर याचं बघूया काय. रणवीर आलामध्ये आहे. आपण कसं उभं राहायचं? आम्ही काय नाही केलं. इथे व्हिडिओ शूट करायला आले आम्हाला घेऊन. असं सांगायला tension कोणी पकडलं तर हा, तू बोल. मी तर शाळेत नाही तुम्ही- तो. तुम्ही माझी रील बघितलंय? बोलेल नाही ना मग बघा जाऊन ना. मी तर कामाला जात होतो, त्या दोघांनी मला पकडलं. पकडलं? मला म्हणे काय तर व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओ करायचा हे वगैरे. बघ. मला माहिती पण नाही हो. हा ही मस्त आहे, ही मस्त वाटते. त्याला अजून एक माणूस भेटलाय. त्याच्यामुळे आता अजून चांगली होऊन जाईल. काय करून टाका सर पटकन. मला तुला बाय. का कुठे जातोय? आता जरा घरी जाऊ. ओके तर मित्रांनो आपला एक माणूस जरा कामासाठी गेलेला आहे. इथे बघ आता बोल. आपल्याला
एक मित्र थोडा तू थांब कामासाठी ए गेलेला भाई आहे. तू थांब आधी रील शूट पहिले करूया घे, हा. हा, तू बोलायला लागला तर बोलतच राहशील. Second line मध्ये असून पण अरे Fishing पाहिजे आपल्याला. नाही हा? अशी फिशिंग पाहिजे पाहिजे. आपल्याला. खरंच. झालं चालू करूया चल नक्की चालू करूया भाई फुल कॉन्फिडन्स तो बघ. चल चल चल. तो बोलतो मी कॉन्फिडन्स घेऊन आलोय बोलला मला काय बोलतो हा, मला वाटतं आम्हाला विंचू विकत आलं लागेल. त्याला यार त्या confidence ला खेचत घेऊन आले म्हणजे चल माझ्यासोबत भाई म्हणजे. कडक आहे कॅरेक्टर कडक आहे. तर रील शूट झालेली आहे आणि आपले ऍक्टर जसं मी म्हणालो की त्याचं अर्ध्या ऍक्टिंग मध्येच म्हणजे अर्धी रील मध्ये त्याची ऍक्टिंग होऊन जाणार मला 2-3 शॉट घ्यावे लागतील तेच झालं खरंच झालं आणि लिटरली मी बरोबर गेले बरोबर परफेक्ट हा. फक्त हा ना मध्ये काय करत होता काय माहित पहिल्या शॉट मध्ये बरोबर केला दुसरा शॉट पासून त्याने काहीतरी गडबड करायला चालू शॉट केली. मारतोय बाबा. तू shot मारतोय. मी कायला बोलतोय दुसरी एक राहिली आहे ना हा. ती त्याच्यावर फोड हा. तुझ्या समोर Real बसलाय भाई होऊन जाऊ. फोडून टाक काय त्याच्यावर कॅप्चर आपण करू ना एवढं काय बघ विचार कर मित्रांनो या रणवीर आपला केस माणसावर घ्यायला तयार आहे ना भाई. हा ना या माणसाचं कोणी ऐकायचं नाही. बघ काय विचार करतोय काय करायचं लवकर बोल नाही घरी जायचंय? मी तुझ्यावर फोडणार. जाऊ दे तो यार, बोले, मग मतलब नाही. पहिल्याच रील मध्ये करिअर बरबाद. अभी तो मैंने कुछ बोला भी नहीं मैंने तो माँ पे ऊपर भी जोक नहीं मारा जोक नहीं किया। था मेरे तो खाली तैली पोड़ा था झाले रील झाले ऑल थँक्स टू सर आता सर मला बोलत होते थँक्स टू क्रिएटर्स. अरे बाबा बाबा बुटा काढून मारा आम्हाला कोणीतरी सध्या काय सुचत नाही. हा सर लिहिणार आहेत काहीतरी होळीवर काहीतरी लिहित आहेत Yes. म्हणे आता ते कधीपर्यंत लिहित होळीवर आहेत direct होळी आणि येतो. ती नक्की आता कुठली होळी आहे ते सांगू नाही शकत. ते नाही आपण सांगू शकत ते बा आपल्या हातात नाही हा. तर चला आता लालबागला पण आता बापूस नाही तर मला धरेल याचा बापूस कोण? तर तो संजोग लात्या इथे असतो नाही ते बाहेरच उभा असतो अच्छा. हा गँग सोबत गँगशीट चालू असते पितांबरी. पितांबरी पितांबरी. अच्छा पितांबरी मला वाटलं पितांबरी वगैरे काय असतं मला वाटलं पितांबरी वगैरे काहीतरी नवीन आलंय तिथे मित्रांनो मला काय सांगू आता रील शूट करताना ना हा चुकीने याने एका मांजावर पिशवी मारली अच्छा तर तू खरं सांगतोय शूटच्या वेळी ते भाई लिंबू घेऊन. लिंबू आज शनिवार आहे लावड्या आज शनिवार आहे आणि लिंबूत कोण टाकून पितो थोडी एनर्जी रे. अरे डोळे बघायचे हे नको. हे दाखवलं गेलं पाहिजे. सगळ्या घरच्यांना शेअर करणार आहे. तर वाईड अँगलमध्ये चांगलं आहे तर त्या वाईड अँगलमध्ये स्टोरी कंटिन्यू करूया तर जसं आपण म्हटलं म्हणजे जसं मी म्हटलं की काय बोलते मी व्हिडिओज रील्स बनवायला चालू केल्या फनीवाल्या स्टोरी टेलिंगवाल्या तर बनवतच होतो पण अचानक हे दुर्बुद्धी काय म्हणता येणार ही सद्बुद्धी सुचली कुठून तर कोणाला बघून नाही सुचलेली आहे कोणाला पाहून किंवा कोणाकडून तरी असं हे करून की बाबा म्हणजे इन्स्पायर होऊन वगैरे नाही सुचलेली आहे हे मला पहिल्यापासूनच करायचं होतं अतरंगी चाळे लहानपणापासूनच करत आलो आहे ऑफ कॅमेरा होता म्हणून कधी कोणाला कळलं नाही स्टोरी टेलिंगवरती कधी दाखवलं नाही त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतंय की भाई हा असा कसा तर मी असा कसा तर मी असाच लहानपणापासून मी असाच तर म्हटलं जसा आहे तसाच इथे पण दिसू दे आणि तिथे पण दिसू दे तर जेव्हा मी ADV चालू केलं तेव्हा तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये आणि आत्ताच्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझा फरक बघितला असेल तर मागच्या ब्लॉगमध्ये वगैरे एकदम स्टोरी टेलिंग वगैरे असा विषय असायचा पण लास्ट ADV तुम्ही 3 बघितलं असाल एकदम असं मावशीजी वगैरे असं सगळं चाललेलं असतं तर मला असं पर्सनली वाटतं की जो मी ऑफ कॅमेरा आहे तोच मी ऑन कॅमेरा राहावा उगाच ते बनावटी वगैरे असा विषय नको आणि त्यामुळेच म्हणजे मी बनावटी होत होतो मे बी त्यामुळेच मला एक्झॉस्ट फील होत होतं आणि एक्झॉस्ट फील झाल्यामुळे मला नवीन आयडियाज येत नव्हते आणि नवीन आयडियाज येण्यामुळे
न येण्यामुळे मी काही कॉन्टेंट पण बनवत नव्हतो आणि त्यामुळेच कदाचित मी गेले 4 वर्ष इनकन्सिस्टंट म्हणू शकता किंवा असं म्हणू शकता की हार्डली एखाद व्हिडिओ किंवा ब्लॉग वगैरे बनवला तर म्हणून मी डिसाईड केलं की तसंच राहूया जसं ऑफ कॅमेरा आहे. मे बी कोणाला आवडेल, नाही आवडलं तरी ॲटलिस्ट मला आवडेल की मी करतोय, शांत नाही बसलोय, नाही चालू आहे, काहीतरी काम चालू आहे. तर तो विषय. आणि मग तेव्हाच हे फनीचं सुचलं, म्हटलं तर हे चालू केलं तर फनी पण करून टाकूया. मग तिथेही सुरू झालो. मग म्हटलं जे रॅन्डम ब्लॉग असतील ते सुरू करायचे. आणि टच वूड आता कुठे आहे, एक मिनटं, लाकडाची फळी. तर टच वूड सगळं म्हणजे छान जात आहे. छान असं बोलू शकतो की जेव्हा तुम्ही रॅन्डम असताना आणि जेव्हा तुम्ही रॅन्डम लोकांसमोर जाऊन काहीतरी ब्लॉग वगैरे करता तेव्हा ते लोक एंगेज होतात. रादर दॅन तुम्ही तेव्हा त्यांना म्हणाल की आता असं सीन आहे, असं सीन आहे, तर ते लोक असे कन्फ्यूज होऊन जातात की भाई अँगल सीन वगैरे. ते लोक लाईक आपलं काम नाही, निघून जातात. तर पण जेव्हा रॅन्डम असं एकदम त्यांच्याबद्दल वगैरे विचारायला चालू करतो किंवा असं काहीतरी बकचोदी करायला चालू करतो तर दे आर लाईक फील, ते लोक चांगलं वाटतं, मजा वाटते त्याला. बकचोदी मॅनचो पेलते राहते काय. तर म्हणून म्हटलं करूया. आणि फनी कॉन्टेंट मग तिथूनच आलं. मग एक आयडिया आली, मग दुसरी आयडिया आली, मग तिसरी, चौथी, 5वी, 6वी, मग आता आय डोंट नो कितवी ही आयडिया आहे. म्हणजे मला लिटरली मी काल 2 रील अपलोड केल्यात आणि आता ही जी रील बघितलं ती ऑलरेडी अपलोडेड आहे. तर अपलोडेड तुम्हाला माहित नाही, फालतूगिरी करताय रे तुम्ही लोक. हँडल दिलाय, जा फॉलो करा पटापट. परत बोलू ना, मला दिमाग खराब होतं माझा. तर कुठं होतो मी, हां, तर खूप एकदम फटाफट अपलोड करतोय. तर गो अँड वॉच मॅन. म्हणजे असं मजा येईल तुम्हाला, म्हणजे असं एन्जॉय कराल. एन्जॉय करण्यासाठी बघा, असं लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे सोडून टाका, एन्जॉय करण्यासाठी बघा बस. मी काय म्हणणार नाही तुम्हाला पुढे. आणि येस, दिस इज अ रिझन बिहाइंड, बस एवढं की का मी फनी रील्स करायला चालू केल्या. तर ज्याने मला विचारलंय की सर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे असं तुम्ही ते स्टोरी टेलिंगमधून तुम्ही इथे कुठे आलात, मग आता स्टोरी टेलिंगचं काय आणि त्याचं वेगळं ठेवलंय, मग आता कसं काय वगैरे. तर बघा, स्टोरी टेलिंगची ऑडियन्स वेगळी आहे, त्याच्यामुळे वेगळा अकाउंट आहे. ही बकचोदीवाला कॉन्टेंटसाठी वेगळं अकाउंट, काय त्याच्यासाठी ऑडियन्स वेगळा, त्यांच्यासाठी कॉन्टेंट वेगळा. तर त्याला वेगळं ठेवलंय, ह्याला वेगळं ठेवलंय, दोन्ही मिक्स नाही करणार आहे. भेलपुरी आवडत नाही आणि ते बंद केलेलं नाही, कारण तो आपला USP आहे. शार्क टँक खूप बघतोय मी, तर तो आपला USP आहे. तो USP माणूस सोडून चालत नाही. ओळख माणूस कधीच सोडत नाही मित्रांनो. तर ती आपली ओळख आहे आणि ओळखला सोडून चालणार नाही. त्यामुळे त्याच्यावर पण व्हिडिओज येणार, करूया आपण. पण आता सध्या कॉन्टेंट माझ्याकडे नसल्यामुळे रोजच्या आयुष्यातलं मध्ये स्टोरी टाकून जबरदस्ती मी तुम्हाला भरवू शकत नाही. मला ते आवडत नाही आहे. त्याच्यामुळे मी एक्झॉस्ट वगैरे व्हायला लागलोय. तर कृपया इथे सुमित नाही, कॅज्युअल सुमितवरती, ते ॲक्च्युली पहिलं सुमित KPVT असं होतं, म्हणजे प्रायव्हेट अकाउंट वगैरे. तर आता ते कॅज्युअल सुमित केलं आहे आणि तिथे कॉन्टेंट फनी टाकतोय. तर तिथे जोपर्यंत डोक्यात आयडियाज येतात तोपर्यंत करत राहू, पुढचं माहीत नाही. ओके, आता कळलं मी का बरं चालू केलं हे. आता ह्याच्या पुढे जर मला कोणी विचारलं की सर तुम्ही हे का केलात, मग मी त्याच्या एक सटाकरण कानाखाली आवाज काढेन आणि मग बोलेन की एक मिनटं, फोन येतोय म्हणून वाचला, नाही तर. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बिलो. आणि करा, म्हणजे कमेंट वगैरे करावं असं वाटलं तर करा, नाही केलं तरी काय हरकत नाही. कारण हा कॉन्टेंट मी पहिलं माझ्यासाठी बनवतो आणि नंतर इतरांसाठी बनवतो. तर बघा, करा, नका करू, काय फरक पडत नाही. बाकी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ADV हा कितवा असेल, मला वाटतं 4था असावा. बघितलं, हे पण तुला माहीत नाही आहे भाई. तू नाही बघत आहे माझे व्हिडिओज आणि तुला हे माहिती असतं. तू जा यार, हटव, तू जा. इसको लेके जा भाई, तू जा भाई, सच में जा तू भाई, सच में जा. ठीक आहे.